सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज दिनांक 13 मार्च 2025. आज आहे होळीचा दिवस आणि आम्ही हा स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आज आम्ही आमच्या अंगणात होळी पेटवणार आहोत आणि कॉलनीत होळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कोणी होळी दुपारी पेटवतात, परंतु आमच्या गावाकडे आम्ही संध्याकाळीच पेटायचो, त्यामुळे इथे पण संध्याकाळीच आम्ही होळी पेटवतो. आज आहे होळी आणि आमच्या साईला आजपासूनच रंग पिचकारी खेळायचे आहे, त्यामुळे रडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याला सकाळपर्यंत काही दम निघत नाहीये. ही आहे होळी पेटवण्यासाठी सजवलेली रांगोळी. थोड्याच वेळात या ठिकाणी आम्ही होळी पेटवणार आहोत. तर चला तयारी करूया होळी पेटवण्याची. पहिले इथे गौऱ्या ठेवून सजवायचं आहे. पुढे रांगोळी येत आहे का? कशाची रांगोळी ती? मम्मीने लावलं? काय लावलं मम्मीने? बर, चला तर आता आपण इथे गौऱ्या लावूया. काय पाहिजे तुला? थांब ना, होळी झाली करू पिचकारी. चल, हा होळी झाली का मग पिचकारी. इथे आपण आता गौऱ्या लावणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना विशेष महत्व आहे. काय? बर बर, सणांमुळेच आपले जीवन हे आनंददायी सुखमय बनते. विचार करा, जर सण आपल्या आयुष्यात नसते तर आपले जीवन कसे असते? निराशामय, कुठलाही एक्साइटमेंट नाही. सणामुळे नवचैतन्य आपल्याला मिळते, जगण्याची एक नवीन उमेद मिळते. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी सणांचे नियोजन केले आहे. सण हे एक जीवनात आनंद आणण्यासाठी एक निमित्त मात्र असतात. आता काही क्षणातच आम्ही होळी पेटवणार आहोत. ही होळीची तयारी झालेली आहे. देवी समोर हो ना. मी बोलेन. बोल. चाललंय बोल. 1 2 3 आता आपण या होलिका देवीला पाणी टाकत आहोत. हे बघा, आता आपण सगळ्यांनी पाणी टाकलं आहे, पण आता वापस टाकत आहोत. होळीची पूजा सुरू झालेली आहे. प्रथेप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे अगोदर पूर्ण होळीला पाण्याने रिंगण केलं आहे. आता तिची रीतसर पूजा होणार आहे. होळीला नैवेद्य नारळ अर्पण केले जाते, नैवेद्य दिला जातो. हळदी कुंकाची पूजा. होलिका दहन ही कथा पुराणात आपण ऐकली आहे. पुराणामध्ये भक्त प्रल्हाद यांना जाळण्यासाठी होलिकेने त्यांना मांडीवर घेतले होते, परंतु ती त्यांना जाळू शकली नाही. आणि नामस्मरणामध्ये किती ताकद असते हे या कथेतून सांगण्यात आलेलं आहे. होली किंवा होळी हे एक
दुर्व्यवहार याचे प्रतीक आहे. होलिका दहन म्हणजेच आपण आपल्या मधील दुर्गुणांचा नाश करण्याचा आहे. हा धर काव्य. चल साई, तसं कसं धरलं, नीट धर ना काव्य. हं. चल इकडे ना, ते राहू दे ते. हं. चल इकडे, ते नंतर कर. इकडे कशाला काढली पिचकारी? होलिका दहन आपण करत आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे हे केले जाते. या 5 गौऱ्या ज्या की गाईच्या शेणाच्या असतात त्या लावून प्रतिकात्मक होळीचे दहन आपण करतो. चल ना सा इकडे ना. तो चालणार आहे. अशा प्रकारे भारतीय सणातील हा एक सण. आज होळीचे दहन आणि उद्या रंगपंचमी, रंग खेळण्याचा उत्सव. आता चांगल्या प्रकारे होळी पेटलेली आहे. वर्षातील हा एक अतिमहत्वाचा क्षण जो आपण साजरा करतो. आज होळी पेटली म्हणजे उद्या रंगपंचमी खेळण्यासाठी आपण तयार होऊ शकतो. वापस आल्यावर घे तू. आमची तर आजच उद्याची तयारी सुरू झालेली आहे. हा हा बरोबर पिचकारी बरोबर. नैवेद्य ठेवा लागणार पहिलं. मम्मी तू थोडी तिकडे घे. चल साई नाव फोडायला. मला फोडायचं. साई मी फोडायले. साई या दोघं फोडावं. मी फोडायचं. चलणार रे, मी नाही फोडायचं. नंतर कलर खेळा. चल ना, चल फोडायचं. ओळून घे ना अगोदर. चल. चल मग दीदी फोडायला बघ मग. चल पटकन. तसं नाही उडण अंगावर. हळू झालं. चल चल तुम्हीच फोडा ना ते. फोडू दे, दोघं फोडते. हवा हवं हवं फोड. हळू. हवं लागेल ना हाताला. लागेल ना. तुझ्या आता माझी आता माझी. हवं फोड लागन. आलं ना भाऊ आलं ते. ए फुटलं. आलं ना भाऊ आलं ते. तसं नाही असं करायचं. अब हम तुला पाणी प्यायचं साईज पळ पटकन. तर सही. छे. नाही 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 नाही. ए थांब. त्याच्यात नाही दिलं. माझं पूर्ण भरलं. आकर मी टाकते. कानात पडन. पडलं. काय नाही चल चांगलं असतं. ए आली. हात. हात. थांब ना, हे आपली पुन्हा बोला साई. अरे नंतर खेळायचा कलर. झालं का? चांगली
आता मी आमच्या कॉलनीतल्या मंदिरात जात आहोत दर्शनासाठी. दर्शनाला आम्ही मंदिरात नैवेद्य घेऊन दर्शनाला जातो. कॉलनीत सगळीकडे अशा प्रकारे धुलीवंदनाचा कार्यक्रम सुरू आहे. होळीचा कार्यक्रम छान होळी पेटली तुमची. खूप हॅपी होळी. चला हाय मी करते आता. किती करायची पहिली होळी त्याची. पहिली होळी त्याची. हाय ए चिंचून. पप्पा मी घेते ना अरे, त्याला, हा. तर मग ना हलतो चलतो? एवढं असं. चलतो चलतो. बघतो ना तो असा हालतो. हॅपी होली. ए, काय सांग पाणी मारायला. खेळा ना की होळी. ए नको ना इकडे आगवर येणार आहे. तिकडे घे, लांब खेळ. खेळायची वाटतं. हा त्याला पुढे दम निघू राहिला. पकड पकड. का एक मिनिट मला चप्पल काढ दे. हे आमचं मंदिर आहे कॉलनीचं. गणेशजी, हनुमानजी, नंदी महाराज, शंकर भगवान आणि इकडे विठ्ठल रुक्मिणी. हे धरा, मारो तुझं. हे पाणी. हे हनुमंतराया. सगळ्यांच्या उशिराच पेटलेले. पडशील, पळू नको. संपूर्ण कॉलनीत अशा प्रकारे होलिका दहनाचे सुरू आहे. ना मम्मी देते ना. तू एवढं खाशील सर. थांब दादा, मम्मी देते. थांब थांब ते ताट नको घेऊ, मी तुला दुसरा देते. दे इकडं. जाऊ दे ते. हे धर. हे घे ना. तेच घे ना. हा घे. बरं बाबा तेच घे. काही केली मुस्लिम बुधवून. होळीचा बेत पुरणपोळी सोबत. पुरणपोळी, गुळ आणि आमटी. सगळ्यात मोठा डबा काढून आणता येतो. भजे, पकोडे. ए सई जेवून घेणार आहे. तुपाचा नाही.